महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कायद्याची चौकट कोणीही मोडता कामा नये। कायदा सर्वांसाठी सारखाच। लेडी सिंगम वसुंधरा बोरगावकर। कायदा सर्वांसाठी समान असून यात भेदभाव वर्णभेद करता येणार नाही। आजही अनेकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने समाजात गंभीर गुन्हे घडत असतात। कायद्याची चौकट कोणासही मोडता येणार नाही, असे वक्तव्य पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद मॅटच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी बोरगावकर यांना नियुक्तीचे पत्र देऊन रुजू होण्याचे आदेश दिले। कोरोना काळामध्ये बोरगावकर मॅडम यांनी बंदोबस्तावर चांगली कामगिरी करून वचक निर्माण केली होती। त्याचबरोबर गुन्हेगारीवर, अवैध धंद्यावर त्यांची चांगलीच वचक होती। दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मॅटने बोरगावकरांच्या बाजूने निकाल दिला। बोरगावकरांना पुन्हा गंगाखेड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश दिले। गंगाखेड परिसरातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या वसुंधरा बोरगावकर यांना मॅटच्या आदेशानुसार गंगाखेड पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती आदेश पोलीस अधीक्षकाने दिल्याने दिनांक 2 जानेवारी 2023 सोमवारी त्यांनी पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला। आज दिनांक 3 रोजी पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना पोलीस निरीक्षक यांनी स्पष्ट केले, महिलांसह मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस तत्पर असून येणाऱ्या काही दिवसातच शाळा, कॉलेज, शिकवणी क्लासेस या ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार आहे। शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात येईल। तसेच शहरात रस्त्याचे कामे चालू असल्याने रस्त्यावर मोटरसायकल, ऑटो, हातगाडे लावू नयेत, नाहीतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। लायन्स क्लबच्या वतीने शहरात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। शहरात रात्रीची पोलीस गस्त काटेकोरपणे राबवण्यात येणार आहे। शहरात अवैध धंदे अथवा चुकीची कामे, गुन्हे घडत असेल तर पत्रकारांनी तात्काळ मला फोन करावा। पोलीस ठाण्याचा कर्मचारी चुकीचे कामे करत असेल तर निर्भीडपणे सांगावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी केले आहे। भीमराव कांबळे, महाराष्ट्र माझा, गंगाखेड, परभणी। त्याला उपचार करावे लागतात आणि त्याचं रोज दुःख बघावं लागतं आणि तो नंतर मरतो आणि नंतर त्याचं एवढं तर अपघाताचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 1.5 आहे आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि व्यसनाधीनतेमुळे त्याचं प्रमाण 4.7 आहे। तर ही एवढी मोठी तफावत आहे। तर तुम्ही याच्यावरून निष्कर्ष काढू शकता की म्हणजे आपण व्यसनाधीनतेचं प्रमाण किती वाढतं। आणि नेहमी आता तुम्हाला माहिती आहे, दारू पिऊन आलेल्या व्यक्ती किंवा त्याची बायको, त्याचा पूर्ण संसार उद्ध्वस्त होतो, मुलाबाळांची शिक्षण खराब होतात। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।